रामकृष्ण हरी माऊली. काल अष्टमी होती बघा आणि अष्टमीला आमच्या गावची यात्रा असते श्री सिद्धनाथाची. आणि या यात्रेसाठी ताईला हा ड्रेस घेतला होता बघा. आणि अशी छान अशी तयार होऊन ती आमच्या सोबत आली होती. पण आम्ही गावात जायच्या अगोदर पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरमध्ये थोडंसं काम होतं ते केलं आणि नंतर श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गेलो बघा. आणि श्रीकृष्णांसाठी मी आज छान असा गजरा घेतला होता आणि गजरा मी असा श्रीकृष्णांच्या मुकोटावर ठेवला होता आणि आहो मागून माझा फोटोशूट करत होते. आणि श्रीकृष्णांना नतमस्तक होऊन मी नमस्कार केला. संध्याकाळची वेळ होती आणि खूपच प्रसन्न वाटत होतं. श्रीकृष्णांचा चेहरा फारच आकर्षक दिसत होता बघा. चंदन आणि हे गुलाबाचे फूल, गजरा, हार खूपच रूप सुंदर दिसत होतं श्रीकृष्णांचं. आम्ही सगळ्यांनी श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. ताई, दादा, अहो आम्ही 4 जण आलो होतो दर्शनासाठी. श्रीकृष्णांचं दर्शन झाल्यानंतर ताई आणि दादा इथे महादेवाच्या पिंडीला नमस्कार करत होते बघा. गावात अगोदर जायचं होतं पण अगोदर म्हणलं पंढरपूरला जाऊन यावं, थोडंसं काम पण होतं आणि श्रीकृष्णांचं पण दर्शन घ्यावं म्हणून आम्ही आलो होतो. आणि थोडा वेळ झाला होता आम्हाला, संध्याकाळच्या 6:30 पावणे 7 वाजल्या होत्या. श्रीकृष्णांचं छान असं दर्शन घेतलं आणि दादा खूप वेळ असं श्रीकृष्णांसमोर उभा राहिला होता बघा. इकडं गणपती बाप्पांचं देखील दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पांना कुणीतरी प्रसाद म्हणून भाकरी ठेवली होती, ते दादा आणि ताई बघत होते बघा. आणि नंतर इकडे महादेवाच्या पिंडीला परत एकदा ते नमस्कार करत होते. छान असं दर्शन झालं, मन अगदी प्रसन्न झालं. नंतर आहोंनी दर्शन घेतलं श्रीकृष्णांचं आणि नंतर आम्ही पाठीमागे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पांचा पोशाख देखील आज छान होता आणि गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर ताईचं असं पेढा खायला चालू होतं बघा. दर्शनाला गेलं की तिला दररोजचा प्रसाद भेटतो आणि ती अशी खुश होते आणि ती आनंदाने असा प्रसाद खात असते बघा. आणि दादाला हा ड्रेस घेतला होता आणि व्हिडिओ काढत होते म्हणून तो बघा त्या शर्टला असं छोटस बाहुलीचं असं सिम्बॉल आहे आणि त्याला असं टच केलं का त्याच्यामध्ये लाईट लागते बघा. आणि तो खूप खुश होता त्याला हा ड्रेस घेतला म्हणून. आणि नंतर श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो. मग मी म्हणलं घराकडे जाण्या अगोदर थोडासा उशीर होईल पण इथं यायचं आणि श्री विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन नाही घ्यायचं कसं तर वाटतंय म्हणून नंतर आम्ही खाली गेलो आणि श्रीकृष्णांसाठी तुळस घेतली आणि आम्ही दर्शन घेतलं. छान असं दर्शन झालं आणि माघारी येत होतं बघा. ही आपली वारकरी, ही आपली पंढरी, आपल्या विठुरायाची पावन नगरी पंढरपूरमधून आम्ही आमच्या गावामध्ये गेलो बघा. हे आहे आमच्या गावची यात्रा, श्री सिद्धनाथाचं मंदिर आहे. हे ताईला मी दिसत नव्हतं म्हणून असं उचलून घेतलं बघा. खूप छान दर्शन झालं आमचं. पूर्ण अशी गर्दी होती तरी देखील दर्शन